अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्ती मार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. आपण मनोभावे स्वामींची सेवा करत असतो. वेळेनुसार परिस्थिती बदलत असते. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस येतात. पण त्या परिस्थितीत न खचता स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आलेल्या परिस्थितीला तोंड देतो, तोच खरा स्वामी भक्त असतो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामींची सेवा करत असताना आपल्याला काही अनुभव येत असतात आणि त्यानंतर आपला स्वामींवरचा विश्वास अजूनच दृढ होतो. आणि हे अनुभव आपण इतरांना सांगितले तर अजून नवीन स्वामी सेवेकरी घडत असतात. त्यामुळे एक स्वामी सेवा म्हणून आपला अनुभव आम्हाला सांगा. आम्ही तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचू. चला तर मग स्वामींच्या गोड नामाने आपण आजचा अनुभव ऐकूयात. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तर भक्त हो, आजचा हा अनुभव करुणा जगताप यांना आलेला आहे. भक्त हो, ज्याप्रमाणे ह्या ताईंचं नाव आहे त्याचप्रमाणे त्यांचं मनही करुणेने भरलेले आहे. स्वामी सेवा करत असताना ताईंना हा सुंदर अनुभव आलेला आहे. ताई सांगतात की मी गेल्या 7 वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहे. स्वामींनी ज्याप्रमाणे स्वामी चरित्रात तारक मंत्रात सांगितलेले आहे त्याची प्रचिती महाराजांनी या ताईंना दिलेली आहे. त्यामुळे ताईंचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भक्त हो, ताई सांगतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. महाराजांना त्रिवार वंदन करून मी माझा स्वामी सेवेतील अनुभव सांगत आहे. मी गेल्या 7 वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहे. स्वामी सेवेत येण्यापूर्वी स्वामींची सेवा काय असते, स्वामी काय आहेत, त्यांची प्रचिती कशी असते, ते कसे दिसतात, त्यांचा महिमा किती आहे याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. स्वामींचा वेड मला माझ्या शशिकलाताई यांच्यामुळे लागलं. एकदा त्यांच्या घरी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं आणि त्यांनी मला तेथे जेवणासाठी बोलवलं होतं. मी जेव्हा त्यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा मला त्यांच्या घरात खूप प्रसन्न वाटलं. जेव्हा आपण एखाद्या मंदिरात गेल्यावर वाटतं अगदी तसंच वाटलं. त्यांना आलेला अनुभव, त्यांचे बोध मला सांगितले. तेव्हा घरात खूप कटकटीचं वातावरण होतं. सर्व काही बाजूंनी आम्ही ठप्प झालो होतो. आणि तेव्हाच माझ्या मिस्टरांनी नवीन धंदा चालू केला होता, पण त्यातही आम्हाला यश आले नव्हते. आम्ही इतके रसातळाला गेलो होतो की घरात 2 वेळचे अन्नसुद्धा नीट मिळत नव्हते. डोक्यावर फक्त कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. काय करावे काहीच समजत नव्हते. त्यात माझ्या मिस्टरांना नोकरीसुद्धा नव्हती. 4 पैसे येण्याचे कोणतेच साधन आमच्याकडे तर उरलेले नव्हते. मग एकदा माझी आणि शशिकलाताईंची भेट झाली. ताईंनी मला स्वामींची सेवा करायला सांगितलं, पण माझा स्वामींवर फारसा विश्वास नव्हता. एकंदरीत काय तर मी ठरवलं की स्वामींची सेवा करायला काय हरकत आहे. जर आपली परिस्थिती बदलली तर ठीक, नाहीतर आलेला दिवस जसा ढकलत आहोत तसाच ढकलत राहायचा. म्हणजे मी स्वार्थासाठी स्वामींची सेवा करायचं ठरवलं आणि शशिकलाताईंकडून सेवा कशी करायची याबद्दल माहिती घेतली. आणि मी माझ्या घरात स्वामींचा एक छोटासा फोटो आणला आणि स्वामींच्या सेवेत आले आणि आमच्या घरात त्या फोटोची प्रतिष्ठा केली. रोज मी महाराजांची सेवा करायची. 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी जप असे मी करू लागले. मी ते फक्त एक काम म्हणूनच करत होते. माझ्यासोबतच माझे मिस्टरही स्वामींची सेवा करू लागले. पण आम्हाला कुठलाही अनुभव येत नव्हता. सर्व बाजूंनी अडचणीच येत होत्या. उलट आणखी समस्या वाढू लागल्या होत्या. त्यामुळे मनात शंका पण येत होती. हे नक्की खरं आहे ना की सर्वजण खोटे सांगतात, असं मनात येत होतं. मी इतकी सेवा करून देखील काही अनुभव कसा काय येत नाही. मग स्वामी सेवा सोडून द्यावी का असं वाटायला लागलं. मग एक दिवस कर्जदार लोक घरी आले आणि आम्हाला खूप काही बोलून गेले. आमचा खूप अपमान झाला. मग मला खूप राग आला आणि मी तडक महाराजांच्या फोटोसमोर जाऊन उभे राहिले आणि महाराजांना म्हणाले, स्वामी तुमचं अस्तित्वच नाही, तुम्ही खोटे आहात.
मी तुमच्या पाठीशी आहे हे वचनसुद्धा तुमचं खोटं आहे. मी वर्ष झालं तुमची मनापासून सेवा करत आहे, पण मला तुमचा काहीच कसा अनुभव आलेला नाही. तुम्ही आत्तापर्यंत माझी थोडी तरी परिस्थिती सुधारायला हवी होती. माझ्या मिस्टरांच्या नोकरीसाठी सुद्धा मी किती संकल्पित सेवा केल्या, पण त्याचीसुद्धा तुम्ही मला प्रचिती दिली नाही. माझ्या मिस्टरांना नोकरीसुद्धा लागली नाही. त्यांना धंद्यातसुद्धा काहीच फरक पडलेला नाही. असं म्हणून मी महाराजांसोबत खूप भांडले आणि तसंच मी रडत रडत झोपून गेले. आणि झोपेतच माझ्या मनात आलं की खरंच मी स्वार्थासाठी स्वामींची सेवा करत होते का? स्वार्थ आपला आहे. आपल्याला काहीतरी मिळवायचे आहे म्हणून आपण स्वामींची सेवा करत होतो. आणि सेवा करताना मनात यायचं की मी सेवा करते म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण होणार. त्यामुळे तर मला अनुभव येत नसेल का? म्हणजे हे सर्व मला स्वामींनीच दाखवून दिलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि मग माझी झोपच उडाली. मग रात्रभर पुन्हा मला झोप लागलीच नाही. मनात सारखा हाच विचार येत होता की मी खरंच खूप स्वार्थी आहे. मी माझ्या स्वार्थासाठी स्वामींची पूजा करत होते, पण मी निष्काम भक्तीने कधीच स्वामींची सेवा केली नाही. आता वर्षभर मी सेवा करत आहे, पण स्वामींनी मला काहीतरी द्यावं म्हणून मी सेवा करत होते. आणि मग सकाळ झाली. मी उठले, अंघोळ केले आणि मग स्वामींपुढे नतमस्तक झाले आणि स्वामींची पूजा केली. आणि स्वामींना सांगितलं की महाराज, माझी खूप मोठी चूक झाली. मी आत्तापर्यंत माझ्या स्वार्थासाठी तुमची सेवा करत होते. मला हे मिळावं ते मिळावं अशी अपेक्षा धरून मी तुमची सेवा करत होते. फळाची अपेक्षा ठेवून मी तुमच्याकडे पाहत होते. पण महाराज, आजपासून मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही. महाराज, मी तुमचं लेकरू आहे. तुम्ही माझी आई आहात, म्हणून स्वामी माझी ही चूक पोटात घाला. महाराज, लेकरांच्या मनात काय आहे हे तिच्या आईला न सांगताच समजते. स्वामी, तुम्ही करुणेने भरलेले आहात. माझ्या मनात काय आहे, मला काय पाहिजे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे ते योग्य वेळ आल्यावर तुम्ही मला बरोबर देणार आहात हे मला आता समजले आहे. स्वामी, आजपासून मी तुमच्याकडे एकसुद्धा गोष्ट मागणार नाही. फक्त तुमची निष्काम भक्तीने सेवा करत राहणार आहे. त्या दिवसापासून मी कोणताच संकल्प केला नाही आणि त्या दिवसापासून मी खूप स्वामी सेवा करू लागले. मी दररोज पूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचायचे, 11 माळी जप, तारक मंत्र म्हणायचे, तसेच कालभैरव अष्टक असे म्हणायचे. त्यानंतर माझ्या घरातली परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली आणि खरंच त्या दिवसापासून मी आणि माझ्या मिस्टरांनी स्वामींजवळ कधीच मागितले नाही. पण त्या दिवसापासून माझ्या घरातले बरंच काही बदलू लागलं होतं. डोक्यावरचं कर्ज आता हळूहळू कमी होत नव्हतं. मिस्टरांचा धंदासुद्धा आता जोर घेत होता. मुलांचं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा झालं. आणि एक दिवस अचानक माझ्या मिस्टरांना एक नोकरीचा कॉल आला. इतक्या दिवसांनी अशी संधी आल्यामुळे माझ्या मिस्टरांना तो कॉल फ्रॉड वाटला, म्हणून त्यांनी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला. आणि त्या दिवशी गुरुवार होता. मी खोटं सांगत नाही स्वामी भक्तांनो, त्या दिवशी गुरुवार होता आणि माझ्या मिस्टरांना खूप छान ठिकाणी नोकरी लागली. मला तो दिवस आठवला की जेव्हा मी स्वामींजवळ म्हणायचे की स्वामी माझ्या मिस्टरांना नोकरी द्या, तेव्हा त्यांनी दिली नाही. कारण तेव्हा योग्य वेळ आली नव्हती, कारण तेव्हा माझी परीक्षा चालू होती. स्वामी सहजासहजी कोणालाही अनुभव देत नाहीत. खूप परीक्षा बघतात, अगदी खूपच. हा माझ्या भक्तीसाठी पात्र आहे का? हा माझी सेवा करू शकतो का? याच्यावर थोडं संकट टाकलं तर हा मला सोडतो का? हे स्वामी बघत असतात. पण स्वामी धरलेला हात कधीच सोडत नाहीत. आपण जरी स्वामींना सोडलं ना तरी स्वामी आपल्या भक्ताची काळजी नेहमीच घेत असतात. त्यानंतर माझ्या मिस्टरांना जॉब लागला. मग मी गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण हे निस्वार्थ भावनेने करत राहिले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला देखील सरकारी नोकरी मिळाली. म्हणजे पोस्टामध्ये माझा मुलगा सरकारी जॉबला लागला. ही देखील स्वामींचीच कृपा आहे. माझं श्रीपाद श्री वल्लभ पारायण चालू होतं. मी काहीच मागितलं नव्हतं की मला हे द्या ते द्या म्हणून. फक्त मी निस्वार्थपणे स्वामींची सेवा करत राहिले. हे पारायण करताना मला अनुभव आले, स्वामींची प्रचिती आली. स्वामी प्रत्यक्षात माझ्या समोर असल्यासारखे मला वाटत होते.
स्वामी कुठे नाही तर माझ्या घरात, माझ्या जवळच आहेत याची प्रचिती मला वारंवार स्वामींनी दिली. योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्याला खूप म्हणजे झोळी भरून देतात. फक्त आपण निष्काम भक्तीने स्वामींची सेवा करत राहिले पाहिजे. स्वामी खरंच करुणेने भरलेले आहेत. तुम्ही आई, बंधू, सखा सर्व काही सर्वांचे आहात. स्वामींचे प्रत्येक भक्तावर लक्ष असते. स्वामी तुमचं माझ्यावर पण लक्ष होतं आणि ती माझी परीक्षा होती आणि ती परीक्षा आत्ता मी पास झाले आहे आणि आता मला तुमचं अस्तित्व, तुमची सेवा मला कळाली आहे. आता तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे की या देहामध्ये जोपर्यंत हा परमात्मा आहे ना, तोपर्यंत मला तुमच्या चरणांपासून लांब कधीही लोटू देऊ नका. माझ्याकडून तुमच्या चरणांची खूप सेवा करून घ्या. हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, अतिशय सुंदर असा अनुभव स्वामींनी या ताईंना दिलेला आहे. खरंच करुणाताई, तुम्हाला खूपच सुंदर असा अनुभव आलेला आहे. हा अनुभव ऐकताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेले आहे. तर स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच अखंड राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव आणि परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग, एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.